आवर बरं पटकन. आवर, तुझे पप्पा कुठं गेले? चला ना म्हणा, लवकर निघायचंय ना आपल्याला. मग उशीर होतो जायला, पोचायला किती उशीर होतं. हा, मग घरी येणं सकाळी आपल्याला लवकर निघायचंय बरं. अगं मम्मा, मी तर रेडी आहे ना. माझं तर सर्व झालं. किती वेळचं झालंय. माझं पप्पांचाच कॉल चालू आहे. कोणाशी तरी बोलत आहेत पप्पा, काय माहिती. म्हटलं तर पप्पा अशी अशी करतात मला, 5 मिनिटं थांब, 5 मिनिटं थांब, आणि चालूच आहे बोलणं. झाड तिथं जाऊन खुणखुना पप्पांना. चला म्हणा, किती वेळ. मग तिथे का आपण सर्वच गेल्यानंतर जायचं का? ते प्रोग्रामला मी म्हटलंच होतं तुझ्या पप्पाला, आज जाऊ नाहीये मग आपण. उद्या आपल्याला गावाला जायचं आहे. आणि आज रात्री कसं मग लवकर लवकर आवरलं असतं. थोडंसं माझं पॅकिंगही राहिलाय. मग सकाळी कसं सकाळी लवकर निघालं ना, तर ट्रॅफिकही लागत नाही आपल्याला. आणि छान मस्त वातावरणही छान असतं, हो की नाही? मागच्या वेळेस आपण गेलो होतो, पहाटे निघालो होतो, तर किती छान वाटत होतं ना. तुझे पप्पा ना घरीच ऊन करतात, लवकर निघत नाही, झोपेतून उठणार नाही. आहो. हो. हो या रे, भेटू ना, त्यात काय आहे. हो हो, चालते ना. नाही काय नाही, बस झालं आता ऑफिस मधून आलो, काय सुट्टीच होती. पण ते जावं लागलं ना. हो, सर्वजण आले होते. आता दिवाळी. दिवाळी प्रोग्राम म्हणून आता कसं कधी काढी आम्हीच तसंच जमा करून करतो, थोडस नाश्ता वगैरे आणला. थोडस दिवाळी सेलिब्रेशन. आता म्हणजे 4 वाजता आलो मी घरी. काय नाही, आता बस बसलेलोच होतो. अच्छा, तुझं काय झालंय दिवाळीचं? हो का? चांगलाय चांगलाय. बघ बघ, ते कोणाला सांगत आहे की मला काही नाही, माझं झालेलं आहे. पप्पा विसरले मम्मी, आपल्याला प्रोग्रामला जायचंय. थांब, मी पप्पांना आठवण देते. पप्पा विसरले. पप्पा. श्श्श, चुप. अरे काही नाही, हा राणी. हा हा. बेटा फोन चालू आहे ना. हा नाही नाही, काही नाही, नाही काही नाही म्हणत. हा, बाकी कसं काय रे? हो, गावाला नाही जाणार आहे का? अरे हो, आम्ही जाणार आहे ना बा, हो उद्या हो. तसं नाही नाही, आम्ही दिवाळीलाच जात असतो. लक्ष्मीपूजन तिथंच करतो आम्ही. दादाकडे, दादा बाबा आहे, मग बाबा आहेत ना, तर लक्ष्मीपूजनाला मी तिथंच जातो. पण ते यावेळेस ना, थोडं म्हटलं जाऊ दे इथं करू. आता हा नवीन फ्लॅट होता. तर मग तुझ्या वहिनीचं म्हणणं झालं की यावर्षी आपण लक्ष्मीपूजन इथं करू. नाही नाही नाही, दरवर्षी आम्ही गावालाच जातो. हो हो. बाबा आहे, दादा आहे, वहिनी आहे, घरीच. तेच घर मेन आपलं, किती झालं तरी. पण ते आता यायची इच्छा आहे की आपण इथं करू, वर्षभर इथं राहतो. म्हटलं जाऊ दे इथं करा. हं. कालच निघणार होतो मी, पण ते आता काय आहे, तुला तर माहित आहे, एक एक दिवस लांबते त्याच ते आवरायचं राहिलं, तर ते पूजा गिजा मांडली, ते सामान गिमान उचलणं हे ते. आता उद्या बस सकाळी उठलं की गावले. हो, मला नाही लागत झोप, काही मनगड्या गावची. दर महिन्याला जरी गेलो ना, तरी मला तेवढाच आनंद होते गावाला जायचा. काय करावं या माणसाचं, सांगा. मला तयारी करून ठेवायला लावली आणि स्वतः म्हणते मला काही काम नाही, बोल म्हणते, बसून राहते मित्रासंग बोल. तरी काम टेकडा सतीश असेल, दुसरं बोलतातच कोणा संग. आहो, आपल्याला कार्यक्रमाला जायचंय की कपडे काढून टाकू आता. हे आम्ही नवीन कपडे घालून बसलो म्हटलं. उर्र, अबे अबे, ठेव ठेव ठेव. अरे मी विसरलो. अरे मला अरे मला इकडे प्रोग्रामला जायचं होतंय का? अरे डोक्यातलंच गेलं हे अरे म्हणून मी पोरगी आलती रे आवाज द्यायला. हो अरे बेटा, चल 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 चल, चला चला. ठेव ठेव, हा ठेव, बोलतो. हो हो, उद्या उद्या करतो. हो, उद्या गावाला गेलो की करतो ना. हो 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 हो. बरं, ठीक आहे ठीक आहे, हा. काय पप्पा, आम्हाला तयारी करायला लावली किती वेळची. तुम्ही फोनवर म्हणता मला काही नाही, मी रिलॅक्स आहे. तुम्हाला विसरले का तुम्ही? तुम्हाला आठवण नाही का आपल्याला प्रोग्रामला जायचंय? आणि काय ते तुमचे फ्रेंड्स, आज कोणी बर्थडे ठेवत असतो का? दिवाळीच्या दिवसांमध्ये कशाला बर्थडे करावं लागतं? आम्हाला गावाला जायचंय ना उद्या. मग आज रात्री लवकर नको का झोपायला? सकाळी लवकर जागायला पाहिजे ना. अरे हो हो हो, चल चल चल, आवर आवर आवर. मम्मा कुठे आहे? मम्मा, मम्माची झाली का तयारी? अरे मंदा, झालं नाही का? चल बरं, चल जायचंय आपल्याला लवकर. असं विसरले होते नाही? मित्राचा फोन आला की सगळे दुनिया भुलायचं. आम्हाला नटून थटून तयार करून ठेवलं बावल्यासारखं की चला चला जायला लागते जायला लागते. आणि तुमचंच कशात काही नाही. आतापर्यंत माझी बॅग भरणं झालीच ती म्हटलं. आता उगाच मला रात्री जागावं लागते की नाही? आता रात्री पूर्ण पॅकिंग तुम्ही करायची. अरे नाही नाही. काय मी का विसरलो का काही? विसरलो नाही का? अगं ते महत्वाचा फोन होता, तर बोलला, तर मग आता काय काय बोलणार नाही का? चल बरं, आता वेळ नको करू, चल आपल्याला लवकर जायचं. काय तर भेट दिली की आलं. आणि त्यांनी एवढं रिक्वेस्ट केलं, बोलले ते आपल्याला एवढं घरी सांगायला आले, तर मग जायला नको का? हा, चल 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 चल, आवरा आवरा पटकन, जाणे न भेट देणे न येणे. सकाळी गावलाही जायचंय बाप्पा. चल बेटा राणी, चला चला, आता टीव्ही पाहायची का? बंद करते टीव्ही. चला लवकर जायचंय आपल्याला. चल चल खाली, चल चल. रेडी आहे ना तू? चल.
ग मंदा आम्ही खाली आहे, ये लवकर लॉक करून. अरे गिफ्ट घ्या, मी लॉकही लावू गिफ्टही घेऊ. अरे घे ना यार, ते काय का मी वागू का ते बाईसारखं चांगलं वाटते काय? तू सोबत आहे, तुझ्याच हातात चांगलं दिसते ते. घे तू. चल मी आता लवकर गाडी काढतो. लवकर ये 5 मिनिटात, उशीर नको करू आता फालतू. कमाल आहे या माणसाची. खरं ना बाप्पा, कमालच म्हणायला लागते नीरा. अगं रश्मी, ए रश्मी, हा ताई, आली आली 2 मिनिटं. अगं बाथरूम मध्ये आहे का? बरं बरं ठीक आहे. छान ऊन पडलं का आज? बघ ना मस्त ऊन आला आज, खूपच फ्रेश वाटून राहिलं. रात्री किती पाऊस आला बाई ग, माझे वरचे झाड तर सगळे खराब झाले. आता छान तापून राहिलं. हो ना, पाऊस बापरे, रात्री तर एवढा पाऊस आला पण मला माहितच नाही. मी झोपलेलीच होती, मला सकाळी समजलं पाऊस आला. एवढा रात्री पाऊस आला, तुला जाग नाही आला? बापरे, किती जोरात पाऊस आला. आनंदात खुशी उठले होते म्हटलं. जोरातच तेवढा आला ना, आमची खिडकी उघडीच होती. बाई सगळं पाऊस आतमध्ये आला, माझ्या त्या खिडकीतलं सगळं सामान ओलं झालं. आणि माहितीये का, तुझे दादा तेव्हाच, तुला डोकंच नाही, बसली हे करत, झोपायचंच पडते आणि खिडकी लावली नाही, घरात पाणी आलं. जाय तिकडे, एवढ्या टाइमात म्हटलं बंद होते, तेवढी बडबड करून राहिली. शेवटी मलाच उठा लागलं आणि बंद केली बाई खिडकी. हो का? बघा, दादाला बडबड करण्यापेक्षा खिडकी लावायला काय झालं होतं? असेच आहेत नाही माणसं, दोघही भाऊ सारखेच आहेत. या माणसाचे तसंच आहे. आता बघा, स्वतःची फाईल स्वतःला दिसली नाही आणि मलाच म्हणतात तू घरातला पसारा आवरला ना, दिवाळीची साफसफाई, हा दिले माय कागद फेकून, आता माझ्या फाईल कशा दिसतील म्हणत. दिवाळीची साफसफाई झाली ना तुझी? म्हणजे सांगा, मी का त्याच्या फाईल फेकल्या का? मॅडाव का मी की ते त्याच्या फाईला फेकून देईल? हा, असे असे आहेत नुसतं. मोहिनी ताई, सुनंदा ताईचा आलता का फोन? अगं नाही ग, मीच केला होता त्यांना. त्यांचा काही फोन नाही, काही नाही. मला त्या दिवाळीच्या आधीच फोन आलता की द्यायचा ते. मी त्यांना ते विचारलं होतं, त्या पापड्या करतात त्या मैद्याच्या, ते विचारासाठी केला होता. तुला सांगितलं तर होतं. तर त्यावेळेस मला काय म्हणाले त्या, म्हणे मी यावर्षी ना दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी येते वहिनी, आणि 2-3 दिवस राहते आणि येते, मुलांना काही सुट्ट्या नाहीत. तर मग म्हटलं तर हो या, आहे की नाही, तुला सांगितलं तर होतं मी. तर त्याचा अजूनही काही पत्ता नाही. बरं मी रात्री म्हटलं यांना, म्हटलं का सुनंदा ताईचा काही फोन नाही आला की घ्यायला यायचं का काही? तर मग ही काय म्हणत, तुला समजत नाही का, तू फोन लावायला पाहिजे ना म्हणत, की ताई कधी येता, कधी घ्यायला पाठवू, ते का दिवाळीला का मना नाही का म्हणत. सांगा, सुनंदाताईच म्हणत की नाही की बरं मी सांगतो वहिनी तुम्हाला, मी तसंच करतो आणि दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी येतो आणि लेकराला सुट्ट्या नाही, असं नाही तसं नाही. ते ताईनच म्हटलं की नाही. अशी आहे ती, त्याची भाऊ तशीच आहेत बाई. अगं नाही ग, त्याचे बरोबर आहे, आपण फोन करायला पाहिजे ना. अगं आता बघ, दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हटलं फोनला, म्हटलं बाई येतात ह्या, जाऊ द्या. मी त्यांना म्हटलं ना फोन करता, मग तुमचं ठरलं की मी यांना पाठवून देईन, असंही म्हटलं ना मी त्यांना. पण त्यांचा काही फोनच नाही आला. म्हटलं जाऊ दे, त्यांचे ननद आले असतील घरी. तर आज लावला बाई फोन त्यांना. तर त्या ताई म्हणतात आता माझी ननद आली, आता त्यांची दिवाळी झाल्यावर बघून, आता मुलांची शाळाही उघडते तर पाहते म्हणत, असं म्हटलं बाई त्यांनी. आता काय नाही हो बाई, तशाच म्हणतात त्या, बरोबर येतात त्या दोघी बहिणी, बरोबर ठरवतात. आता मंदाबाई येऊन राहिल्या ना, तर मंदाबाई ठरवतातच सगळं आणि बरोबर त्या सुनंदा ताईली घेऊन येतात आणि बरोबर करतात त्या. तसाच म्हणतात त्या, आम्ही नाही येत, आम्ही नाही येत, आणि बरोबर येतात. नाही का? मग येतात म्हणजे काय, यायलाच पाहिजे. दिवाळी आहे ना, दिवाळीला येणार नाहीत काय? ना मग असं काय म्हणू लागते, आम्ही येत नाही आम्ही येत नाही. यायचं असते ना, मग येऊनच जायचं ना. आपण पण म्हणतो ना या, कारण आम्हाला तर कुठे जायला नाही भेटलं, तर घरी पाहुणे आले तर तेवढंच बरं वाटते. आले पाहुणे, चला चला, ते तसं म्हणतात आणि उलट असंही म्हणतात. आनंदा, आनंदाले. बाई पोरगं वरी आलं वाटते. काय रे सार्थक? आनंदा कुठे कुठे गेला आनंदा? आनंद गेला त्याच्या आपाजींसोबत, त्याच्या पप्पांसोबत गेलाय, तो बाहेर गेलाय. ओले, मी तर खेळायला आलो होतो त्याच्यासोबत. जाऊ द्या, खुशी आहे का गली, तिच्यासोबतच खेळतो मग. अरे ते दोघही गेलेत ना, दोघही गेले त्याच्या आपाजी सोबत, गेलेत ते बाहेर. अरे तू तर चालला होता ना मामाकडे. मामाच्या घरी पाहुणे आले.
मामीच्या मामीच्या दादा आल्या, म्हणून आमचा मामा नाही आला. मग मामीचा दादा गेला की मग आमचा मामा येते, मग आम्ही जातो. हा काही खोट सांगते, याचा मामा घ्यायलाच नाही आला हो याले. पाहतोस तो तो ऋषी कसा गेला, लगे तो तिकडचा तो काय नाव आहे रे त्याचं, लड्ड्या लड्ड्या म्हणतात त्याला, तो लड्ड्या गेला, मगच गेला, मला माहित आहे. हो रे. पाय काकू काय म्हणते, काकूला म्हणा येते मामा, नाही नाही त्याचाही मामा येते सिद्धू है ना. सार्थक जाते दिवाळीला, नवीन नवीन ड्रेस घातला सार्थक. हो, हा ड्रेस मला मामानं मागच्या दिवाळीला घेतला होता. याच्या 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 पहिलीची दिवाळी आलती की नाही, मी गेलतो मामाच्या गालीवर बसून बसून गेलतो ना मामाच्या गालीवर मी. त्यावेळेस घेतला हा ड्रेस. हा ड्रेस त्यावेळेस घेतला. यावेळेस तर नाही आहे हा, जुना आहे, जुना, नवा नाही. अरे बापरे, हो का. छान आहे छान आहे, मस्त आहे मस्त आहे. आनंद आणि खुशी दोघेही बाहेर गेलेले आहे. हा ते आता कधी येतात मला काही माहित नाही. तू सरळ घरी जा, हा इकडे तिकडे फिरू नको, नाही तुझी मम्मीला वाटते की तू इथं आहे आणि तू इथून चालला जातो. हा नाही मम्मी, आनंदा तुळशीची वेत खोलतो ना, वेत खोलतो मी तिथे, थाली बसतो, वेत खोलतो मी त्यांच्या वेत. ते आले की मग खेळतो. अरे बापा, बरं बस मग तिथं. पाय ते आजी आहे का, पाय त्या आजी जोड बस. बरं रश्मी, मी जातो बाई खाली. हे पोरग काही एका जागेवर बसत नाही, हे राहूसक वासं करत राहते सगळं सामान काढते. त्या दिवशी तर टीव्हीच्या पिना काढल्या या पोरानं, मागची पिन तिला काढून ठेवली बाई, मला काय माहिती टीव्हीच नाही लागे. मग समजलं भाऊसाहेबानं काढली होती, मम्मी सांगत यानं काढली होती. जाते मी खाली. आजी, हे तुमच्याकडे तर टीव्ही नाही लागत का? आमच्याकडे दिवस डोलेमॉन लागते, छोटा भीम भीम पण लागते. निंजा आरशी तुम्ही पाहत असता का? निंजा आरशी एवढा शक्तिशाली आहे. इथून इथून जम्प मारते ना तो 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 माझ्या गच्चीवर, आमच्या गच्चीच्या पाण्याच्या टाकीवर बसते तो. हो, एवढी मोठी जम्प मारते. मी पण मारू शकतो. बघा ना मी कशी जम्प मारतो, बघा ना. अंबया, बघितलं ना, तशी मारली ना मी. निंजा आलची चालती तशीच मारतो मी, बोल मारतो तशीच. फायदा लागीन तुम्हाला फायदा. अरे बापा, तुलाच लागेन. बस चुपचाप खाली, सोफ्यावर चढायचं नाही, सोफ्यावर नको चढू. ते कोळा धुतलेला आहे. मम्मी काही म्हणा नाही याला. खाली बस, पाय खाली कर, पाय खाली कर, सोफ्यावर पाय नाही घ्यायचे. जाऊ देवा. जाऊ देवा मोहिनी, लेकरू खेळते, काही होत नाही बाबू. ते सोप्याच्या कवरा नव्या आहेत ना, आता दिवाळी आहे ना, त्या काकून धुतल्या धातल्या साजऱ्या नव्या कवरा घालेल्या आहे. काय नको देऊ, अति बस माझं. का रे, तू माझ्या सकून कुठे गेलती ना, मला दिसली सुद्धा होती. गुता घरी आलती मी. तू आजी पोया करून राहिली. तुझी मम्मी कुठे गेलती सकाळी? चल बाई, आता थोड्या वेळा अंग टाकते. काय बापा, दिवाळी काय बापा, दिवाळीचं आली तेव्हापासून असते आली दिवाळी. पण दिवाळी जेव्हा जाते ना, तेव्हा बाईचं दिवाळ काढून जाते कामानं नुसतं. बापरे, किती दगदग. सर झोपते रे पहिले, काही हो तिकडे. रात्री मम्मीला म्हणेन, मम्मी आता खिचडीच लावते, पप्पांसाठी घ्या तुम्ही काहीतरी करून, आपल्याला लावून देते सगळ्यांसाठी खिचडी. आता मी रात्री स्वयंपाकच नाही करत, कंटाळला बापा जीव. काय काम आहे की काय आहे हे, अरे देवा. उद्या अजून मग आता म्हणतात आई सुनंदाताई आल्या की मग अजून सुरू. अरे बापरे, दगदग झाली बापा या दिवाळीत. पुढच्या वर्षी फराळाचं विकतच आणायला लावते मम्मीला, पण आमच्या मम्मीला पटतच नाही ना. कायच करा, सगळं घरीच करायला लावतात. मोहिनी ताई, ओ काय गरज, मी ये लोटलेलाच आहे दरवाजा, ये. काय करून राहिल्या, झोपल्या का? का बरं झोपल्या? अगं नाही ग, झोपली नाहीये, अंग टाकलं. काय म्हणतो ती, ये ना बस ना. नाही, सुनंदाताईचा फोन आला होता, त्या येऊन राहिल्या आता. हो, आताच फोन आलता, मम्मीनेच सांगितलं, मम्मीच्या फोनवरच फोन आलता. ते यांनी बोलवलं घ्यायला, आता हे जातील तिकडे त्याला घ्यायला. त्या येऊन राहिल्या. कमाल आहे सुनंदाताईची, 2-2 मिनिटात निर्णय बदलतात.
आता मग अमृतला फोन केला तर नाही येत नाही मी, राहू दे म्हणून तर येतो, असं करतो तसं करतो. काय माहित बाई, जाऊ दे, येतात ते येऊ दे. चल बाई मग आवरा लागेल. नाही मी तेच म्हटलं आता झोपतो थोडस, संध्याकाळी म्हटलं खिचडीच करतो. पण कायच नाही आता सुनंदा ताई येऊन राहिलं, खिचडी करणं चांगलं दिसते काय? दिवाळीला येऊन राहिल्या त्या आणि काय म्हणते ना, आल्या आल्या खिचडीच खाऊ घातली. चल बाई काही पोळी भाजी करते. मला इतकी झोप आली हो रश्मी, आज अंगही दुखून राहिलं. असं झोपून राहा. हा जाऊ द्या ताई, मग तुम्ही टाका ना. मी परत पाहते आतापासून काय स्वयंपाक करायला लागते. टाईम आहे अजून, 5 तर नाहीत वाजले, ते का 4:30 तर वाजले ना, तर स्वयंपाकाला लागतं का? त्या का आल्या का पहिले जेवतातच काय? नाही पण तरी आता झाडून राहिलं काढायचं. मी असं वाटलं जाऊ दे आता, असंच गाळ करता येते. आईने म्हटलं घेत वाल्या हातानं झाडून. आईचं तुला माहित आहे. संध्या तिचं तिला म्हटलं झाड तसं जाता काहीतरी. जाऊ दे बाई, चल मग मी झाडतो. झाडाला पाणी गिनी घेतो बाई टाकून, मग सकाळी होत नाही बाई हो. त्या आल्या की मग नाश्ता आणि हे न ते लय पुरती बाई कामं. त्याच्या आता झाडाला पाणी टाकून घेतो. मग काय आता मंदाबाई येतील 2 दिवसानं, ते येणार ना त्याच्या गावले. काय माहिती. पण आता मम्मीचा फोन आलता, म्हणजे आपल्या सुनंदाताईचा फोन आलता मम्मीले. म्हणून मम्मीने सांगितलं की सुनंदा येते व रात्री, असं म्हणत. बरं चला म्हणा. चल बाई मग काही झोपायला पुरत नाही. चल अहो टाका ना तुम्ही, मी करते ना, झाडूनच काढ लागते ना, मी झाडून बिडून काढते. स्वयंपाक आतापासून कर लागते काय? काही निरा आल्यावरती आता मग ते चहा पाणी अमकं डमकं काका जेवतातच का ते काही? जाऊ दे टाका तुम्ही, मी झाडून बिडून काढते. नाही व जाऊ दे, झोपलं की ते मग गणगण होते. जाऊ दे, चल खाली बसू. ताई मी काय म्हणते, आता सुनंदा ताई आल्या की त्या कपडे घ्यायला घेतातच की नाही, तर म्हटलं त्या त्या ताईला आपण अमरावतीलाच नाही टाका, त्या मोठ्या मार्केटमध्ये मस्त जाऊ आपण सगळेजण आणि घेऊ. हा मलाही ना छान मस्त तिथून ना छान ते ड्रेस आणायचे आहेत काही, आणि काही साड्या, आणि ते साड्या तर खूपच चांगल्या भेटतात म्हणते. खूप मोठं मार्केट आहे ना ती. आपल्या लेकरांसाठी कपडे घेऊन येऊ आपण. हा चालतंय का? मग त्यांच्यासोबत आपली शॉपिंग होत जाते. अ बाई रश्मी, तू घे बाई, तुला लागत असेल तर. मी नाही घेत बाई काही. घेऊन बघ अलमारीत ठेवा, घालायला नाही ना काही नाही, कुठे झाला लागते उगाच. मी नाही घेत बाई, माझी वाराला ते साड्या गिळ्यात आता अजिबात घेत नाही मी. कुठे हो तूच काय घेतो रश्मी, काही कचरा जमा करत राहता निरा, कायला घ्यायला लागते. चल ते आले नाही दिली शॉपिंगची पडली. चल कोणाले कायचे कोणाले कायचे.